अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका हायवेवर पलटी झाली। या अपघातात चालक व अन्य मदतनीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे। हा अपघात शिरोली पुलाची येथील युनिट ऑटोमोबाईल जवळ रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडला। यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार ही रुग्णवाहिका टोप येथे हायवेवर कारचा अपघात झाल्याचा कॉल आला असल्याने ते टोपकडे जात होते। अपघातातील रुग्णाला तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका महामार्गावरून वेगाने जात असताना अचानक एक दुचाकीस्वार रुग्णवाहिकेच्या समोर आला। त्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी चालकाने प्रसंगावधान राखत रुग्णवाहिका वळवली, मात्र वेग अधिक असल्याने रुग्णवाहिकेचे टायर घसरून रुग्णवाहिकेचे संतुलन बिघडले। रुग्णवाहिका रस्त्यावर पलटी झाली। अपघात होताच महामार्गावरील प्रवासी आणि परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। रुग्णवाहिकेतील चालक प्रवीण पाटील व डॉक्टर राहुल पाटील सुरक्षित बाहेर काढले। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिरोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवत रुग्णवाहिका क्रेनच्या सहाय्याने सरळ करत रस्त्याच्या बाजूला उभी केली। त्यानंतर काही वेळात वाहतूक सुरळीत करण्यात आली। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।